भारत में पहली बार पूरे देश की मिट्टी से बनी अंगूठी, एक इंडिया रिंग। I'm very glad to have first diamond in my life from you people. Thank you. आझादी का अमृत महोत्सव म्हणजेच आता देशाला आझादी मिळून 75 वर्ष पूर्ण होतात आणि देशभरात हा जो उत्सव आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे। याच पद्धतीने पुणे शहरात देखील या सैनिकांसाठी एक वेगळं गिफ्ट तयार करण्यात आलेलं आहे। तर नक्की हे गिफ्ट काय आहे आणि याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती आपल्याला संकेत बियाणी म्हणून आहेत, त्यांनी ही अंगठी तयार केलेली आहे, यांच्याकडूनच जाणून घेऊयात नक्की काय आहे हे गिफ्ट आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे। तर जे हे एक इंडिया रिंग आम्ही बनवलेली आहे, एक इंडिया रिंग ही प्युअर सिल्वरमध्ये बनवलेली आहे, चांदीमध्ये बनवलेली आहे। चांदीमध्ये अशाकरिता बनवलेली आहे की चांदी हा नॅचरल कूलंट आहे। त्याच्यात दुसरा एलिमेंट जो आम्ही वापरलेला आहे तो आहे भारत लिहिलेला आहे त्याच्यात, आणि भारत गोल्ड प्लेटेड आहे। गोल्ड प्लेटेड असण्याचं कारण असं आहे की जो हा वेअरर ऑफ द रिंग आहे, जो हा रिंग घालणार तो हा परत कमिट करतो की मी या देशाला परत एक सोने की चिडिया बनवणार। थर्ड एलिमेंट ह्या रिंगमध्ये जे आहे त्या रिंगमध्ये आम्ही पूर्ण राज्यातील, भारतातील सर्व राज्यातील माती मागवलेली आहे, ते माती मिक्स केलेली आहे आणि रिंगमध्ये टाकलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आपण किती डायव्हर्स असो, एकता ही आपल्यात सगळ्यात मोठी ताकद आहे। चौथा एलिमेंट त्याच्यात एक सिंगल नॅचरल डायमंड, एक रिअल हिरा आहे। तो ह्या गोष्टीचं प्रतीक आहे की तुम्ही, आम्ही, आपण सर्व लोक या देशाचे हिरे आहोत। आणि जर आपण ॲक्च्युली मानायला लागू की आपण या देशाचे हिरे आहोत तर आपण हेच करणार जे एक हिऱ्याला करायला पाहिजे, आणि हिऱ्याचं काम आहे चमकणे। तुम्ही आम्ही चमकणार तर देश चमकणार। ह्या दृष्टिकोन एक इंडिया रिंग अशी आम्ही बनवलेली आहे। ही जी संकल्पना आहे ती खरंच खूप वेगळी संकल्पना आहे। मग याची सुरुवात म्हणजे हे बनवायचं आपल्याला, याची डोक्यात अशी कल्पना कशी आली? ही लास्ट इयरमध्ये एक पॉडकास्ट ऐकता डोक्यात कल्पना आली। नॅश डेली नावाचे एका माणसाचं मी पॉडकास्ट ऐकत होतं, तर त्यांना एक प्रश्न विचारलं गेलं होतं की एक तुम्हाला या देशातील एक गोष्ट सगळ्यात जास्त काय आवडते, व्हॉट इज वन थिंग दॅट यू लाईक अबाउट दिस कंट्री। त्यांचं जे उत्तर होतं ते म्हटले की एक वन थिंग दॅट आय लाईक अबाउट दिस कंट्री अँड डिसलाईक अबाउट दिस कंट्री, इट इज द सेम, दॅट इंडिया इज नॉट युनिफॉर्म एट ऑल. There is not even one single statement that you can make in this country which every Indian will agree to. त्याचा अर्थ असंही झाला की फॉर दॅट मॅटर इवन इफ यू से दॅट दिस कंट्रीज नेम इज इंडिया, पीपल हिअर माइट से नो, दे कॅन फाईट ओव्हर दिस कंट्रीज नेम इज इंडिया, भारत, हिंदुस्तान एक्सेट्रा. आणि ते पॉडकास्ट सुरू होत पुढं गेलं, पण हा विचार माझ्या डोक्यात राहिला की ॲक्च्युली ही गोष्ट खरी आहे की आपण ॲक्च्युली ट्विटर किंवा त्याच्या व्यतिरिक्तही कुठल्याही गोष्टीला आपण पुल करू शकतोय हल्ली, आणि कुठल्याही गोष्टीला खूप मोठं अननेसेसरीली करतोय. तर हे आपल्या देशाचे व्हॅल्यूज आहेत का, की आपल्याला थोडंसं व्हॅल्यू थोडेसे जे जुने होते ते परत आणायला पाहिजे. तर हे सगळं विचार करून, कारण आम्ही ज्वेलर आहोत आणि आम्ही कमिटमेंट रिंग छान बनवतो, आम्ही विचार केला की का नाही आपण देशातली पहिली, कुठल्याही जगातली ॲक्च्युली पहिली कमिटमेंट रिंग बनवावी देशासाठी, की ते आपल्या देशाबद्दल कमिटमेंट जास्त करता येईल आपल्याला. ही जी कमिटमेंट रिंग आहे तर ती आत्तापर्यंत किती जणांना दिली आहे आणि कुठे दिली आहे म्हणजे ही? तर जसं आपण आता म्हटलं की आझादी का अमृत महोत्सव आहे, तर आम्ही हा विचार केला की आझादी का अमृत महोत्सवमध्ये आम्ही ही रिंग 7,500 सोल्जर्सला, इंडियन सोल्जर्सला ही रिंग्स गिफ्ट करणार सर्वांच्या मदतीने. तर ही आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे रिंग्स देण्याची. जवळपास 150 रिंग्सच्या जवळपास आम्ही ऑलरेडी आपले रिटायर्ड सोल्जर्स, वीर नारीज आणि सोल्जर्सला रिंग्स दिलेली आहे. आणि ही कॉन्सेप्ट, ही रिंग, देशाची माती, हिरा, हे सर्व त्यांना इतकं आवडतं आहे. खूप लोकांचं फीडबॅक, जे सोल्जर्स आहेत त्यांचा फीडबॅक, ते आम्हाला बरेच लोक परत फोन करून सांगत आहेत की त्यांच्या प्रॉब्ली लाईफचा वन ऑफ द बेस्ट गिफ्ट्स आहे एक नॉर्मल सिव्हिलियनकडून. अर्थातच वेगवेगळे तुम्हाला त्यांच्याकडून देखील रिस्पॉन्स आले असतील, मात्र एखादा असा अविस्मरणीय जो हे असेल, त्यांचा रिप्लाय असेल किंवा त्यांची भावना व्यक्त केली असेल तर ती आमच्यासोबत शेअर करा. हे विचारताच एक जे वीर नारी आहेत पुण्यातलेच, त्यांना आम्ही रिंग द्यायला गेलतो, त्यांना गिफ्ट केली. ते खूप, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले रिंग देता. पण ते जे एक आम्हाला गोष्ट म्हटले ज्यावेळी आम्ही परत येत होतो, त्या गोष्टीनं आमच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हटले की ज्यावेळी आम्ही निघत होतो ते म्हटले, बेटा एक बात कहनी है तुमसे. आम्ही विचारलं बताइए आंटी. ते म्हटले की बेटा ये मेरे ज़िंदगी की पहली डायमंड रिंग है.
त्या लेडीची एज 76 ईयर ओल्ड आहे. ते वीर नारी आहेत. आणि ते म्हटले की ये बेटा, मुझे मेरे पति गुजरने के इतने साल बाद उनकी वजह से आज एक हीरे की अंगूठी मिल रही मेरी ज़िंदगी में, इसकी मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. ज्यावेळी त्यांनी हे म्हटलं त्यावेळी आमच्या डोक्यात असं वाटलं की हे जे आम्ही गोल केलेलं आहे 7,500, हे निश्चितच आपण पूर्ण करू आणि सर्व लोकांच्या मदतीनं ह्याच्याहून खूप जास्त आम्ही हे पोचू आणि खूप जास्त वीर नारींना, आपल्या सैनिकांना ही रिंग्स पोचू. अर्थातच खूप वेगळ्या प्रकारचं जे गिफ्ट आहे हे यांनी माजी सैनिक आणि आत्ता जे सैन्यात आहेत त्यांच्यासाठी तयार केलेलं आहे. हां, आणखीन एक विचारायचं आहे की हे तुम्हीच गिफ्ट करणार आहात की एखाद्याला जर कोणाला असं द्यायचं असेल, म्हणजे समोरच्या व्यक्तीला गिफ्ट करायचं असेल तर ते देखील करू शकतात का? नक्कीच. हा ॲक्च्युली फक्त आम्ही नाही, हा एक मोमेंट आम्हाला तयार करायचा आहे की आपण नॉर्मल सिव्हिलियन्स कसं आपले सैनिकांना खुश करू शकतो. तर आम्ही आणि जनरल पब्लिक, आपण सर्व लोकांची पार्टनरशिप मिळून हा कार्य आम्ही करतो आहे. आमची जी वेबसाईट आहे www.india1.com, स्पेशली फक्त सोल्जरसाठी गिफ्ट करणारी वेबसाईट आहे. ह्या रिंगची किंमत आहे 9,100, पण ज्यावेळी हे सोल्जरला तुम्ही गिफ्ट करताय तर तुम्ही फक्त 4,960 पे करताय. राहिलेलं अमाऊंट पूर्ण 7,500मध्ये आमची असणार. त्यात ही जे 10% आहे ते आम्ही यूज करणार आहे मार्टेड सोल्जर्सच्या फॅमिलीच्या एज्युकेशनसाठी. तर आपण सर्व लोक ह्या मुवमेंटमध्ये आमच्याबरोबर सहभागी होऊ शकता. नक्कीच खूप वेगळी आणि अनोख्या प्रकारचं जे आहे हे गिफ्ट तयार केलेलं आहे. आणि अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा 3KM. मी मोना यनपुरे, 3KM पुणे.